त्यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटानं आंदोलन सुरू केलं। जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर अजित पवार गटाचं आंदोलन सुरू आहे। आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अजित पवार गटानं केलेला आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊया ठाण्याला। आपले प्रतिनिधी गणेश थोरात आपल्या सोबत आहेत। गणेश, नक्कीच संदीप, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामासंदर्भातल्या केलेल्या वक्तव्यासंदर्भात अजित पवार गट हे देखील आक्रमक झालेले आहेत आणि ठाण्यातील ठाणे शहर युवाकडून वीरेंद्र वाघमारे यांच्याकडनं निषेध नोंदवण्यात आला। त्यांच्या घराच्या निवासस्थानी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या काही अंतरावरती जय श्रीरामाच्या घोषणा देत त्या ठिकाणी आरती करणार होते आणि याचाच निषेध नोंदवणार होते। त्यामुळे इकडे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता। कुठलाही अनिष्ट प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठा तैनात ठेवण्यात आला। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे अजित पवार गट अतील युवक ठाणे शहर अध्यक्ष वीरेंद्र वाघमारे यांच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांसह जय श्रीरामाच्या घोषणा देत या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात देखील निषेध नोंदवण्यात आला। त्यामुळे जय श्रीरामाच्या नावाने आता कुठेतरी राजकारण होतं का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी त्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं होतं, राम हे शाकाहारी नसून हे मांसाहारी आहेत आणि हे बहुजनांचे आहेत असं वक्तव्यानंतर कुठेतरी आता अजित पवार गटातील त्या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्ते जे ते आक्रमक झाले आणि त्याच ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी त्या बाहेर काय अंतरावरती त्यांनी आरती करण्याचा प्रयत्न करणार होते। मात्र त्यावेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पिंजऱ्यात टाकलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आता कुठेतरी शरद पवार गट आणि अजित पवार गट असा आमना सामना आता पाहायला मिळाला। त्यामुळे अनेक ठिकाणाहून आता देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर निषेध व्यक्त नोंदवण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच हा पाहायला गेला तर आता हा सामना युतीचा देखील आहे। त्यामुळे माहितीबद्दल आपण बघतोय जितेंद्र आव्हाडांविरोधात अजित पवार गटानं आंदोलन केलेलं होतं। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आव्हाडांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केल्याचा आरोप अजित पवार गटानं केला।